सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच लढा देणाऱ्या आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूजला नुकतेच 3 वर्ष पूर्ण झाले आहे। आपल्या दर्शकांना अचूक आणि वेळोवेळी नाशिकमध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती गेल्या 3 वर्षांपासून नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनी देत आहे। नाशिकमधील नागरिकांना विश्वसनीय आणि निपक्षपातीपणे बातम्या देण्याचं कार्य वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नेहमीच होत असते आणि यापुढेही होत राहील। यशस्वीपणे 4थ्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला। यावेळी शिवसेना शिंदेगड शहराध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला शुभेच्छा दिल्या। नाशिक लोकशाही न्यूज या चॅनलला आज 3 वर्ष पूर्ण झालेली आणि 3 वर्षानंतर नुसतं नाशिकपुरती मर्यादित न राहता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे असेल, कष्टकऱ्यांचे असेल, यांचे प्रश्न ज्वलंत मांडण्याचं काम नाशिक लोकशाही न्यूजने केलेलं आहे। आणि आज त्यांचा जो आज वर्धापन दिन आहे, त्या वर्धापन दिनाच्या निमित्त आमच्या त्र्यंबकेश्वर शहराच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। सर्व काही शून्य असताना ज्यांनी आपले सहकार्यांच्या भरोशावर संपूर्ण उत्तर महाराष्ट्र नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रगतीपथावर जावं आणि आमच्या येथील असलेले लचके त्यांनीसुद्धा त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये एक चांगलं या नाशिक लोकशाही न्यूजच्या माध्यमातून एक चांगलं काम या ठिकाणी उभं केलेलं आहे। नेहमीच त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी असल्यामुळे त्या आदिवासींचे प्रश्न मांडण्याचं कामसुद्धा यांनी केलेलं आहे। आज हे चॅनल तसं म्हटलं तर येऊलासा वेल लाविला दारी आणि त्याचा वेल गेला गगनावरी। आज छोट्या ह्याच्यातून उत्तर महाराष्ट्रापर्यंत आणि यापुढेसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चॅनलची प्रगतीपथावर जावं हीच त्र्यंबकेश्वर चरणी प्रार्थना करतो। ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन या ठिकाणी लाभलं ते स्वामी श्रीकंठानंद, ज्यांनी स्वामी विवेकानंदच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये अनेक कामं केली, असे महाराज या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।